गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव वन परिक्षेत्र परिसरामध्ये वाघाने दहशत मोठी माजवली आहे। सलग 4 वेळा वाघाने चिमुकल्यावर हल्ला केला। 3 मुले गंभीर जखमी झाली असून चौथ्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी गोठणगाव वन परिक्षेत्र कार्यालयावर 25 सप्टेंबर गुरुवारला तुफान घेराव घातला होता। नागरिकांनी वन विभागावर झोपेत असल्याचा आरोप करत प्रचंड रोष व्यक्त केला। त्या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा नागरिकांनी दिला। दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र वाघाचा हा उच्छाद थांबवण्यासाठी वन विभाग काय पाऊल उचलतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। मी कांतीलाल नथुजी डोंगरवार, मुक्काम पोस्ट गोठणगाव इथला मी उपसरपंच आहे। काय प्रकरण काय तुम्ही सर्व लोक कार्यालयासमोर उभे आहात? काय प्रकरण सर, मग मागील 2-3 महिन्यामध्ये 4 प्रकरणं झाले। बिबटमुळं छोट्या मुलांवर हल्ले होतात। आता 3 याच्या आधी जे प्रकरणं झाले याच्यात जीवितहानी झाली नाही, परंतु आता जो 4था प्रकरण झाला संजयनगरला, इथून एका छोट्याशा मुलाला घरून उचलून बिबट घेऊन गेला आणि तो मरण पावला। याच्यामुळं हा जवळपासच्या 3-4 गावामध्ये बिबट्याचा खूप धुमाकूळ आहे आणि याच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं फॉरेस्टनं त्याची प्रक्रिया केली नाही किंवा कारवाई केली नाही। त्याच्यामुळे सगळ्या जनतेमध्ये हा तीव्र रोष आहे। त्याच्यामुळे सगळी जनता आज ही या माध्यमातून रस्त्यावर उतरलेली आहे। काय मागणी काय तुमची प्रामुख्याने? मागणी आमची अशी आहे सर की जो बिबट आहे ह्या एरियामध्ये, ह्या परिसरामध्ये बिबट्याचा खूप प्रसार वाढलेला आहे। या सर्व बिबटला पकडून आता याच्यातील हा कुठला बिबट आहे नरभक्षक याचा शोध तपास घेऊन यांनी सगळे बिबट तिकडे आपल्या परिसरात घेऊन जायला पाहिजे दुसऱ्या, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि आम्हाला थोडासा दिलासा दिला पाहिजे। ह्यावर वन विभाग काय म्हणतोय? यावर आता साहेबांनी बोललेले आहेत की आश्वासन दिलेलं आहे की आज तात्काळ यावर कारवाई करण्यात येईल व जो कोणता नरभक्षक बिबट आहे त्याला तात्काळ पकडून इथून रवाना केला जाईल। आम्रपाली कांतीलाल डोंगरवार, पंचायत समिती सभापती अर्जुनी। काय प्रकरण घडलं, काय सांगा? इथं संजयनगरमध्ये एका छोट्याशा मुलाला बिबट आणि घराच्या म्हणजे समोरच्या अंगणातून उचलून नेलेलं आहे। जमाबंदी झाली त्या संदर्भात काय सांगाल? काय मागणी? मागणी हीच आहे की त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि जो काही बिबट आहे त्यांना तात्काळ पकडून दुसऱ्या परिसरामध्ये सोडण्यात यावा।